नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तो बीएमसीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या जीएनएम नर्सिंग संदर्भात जो 3 वर्षाचा कोर्स आहे त्याबाबत या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम ऑलरेडी प्रवेश सुरू म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं सुरू झालेलं आहे 18 तारखेपासून. 18 जून ते 29 जून या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आणि जे हे अर्ज करायचे आहेत ते करायचे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने. तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठे करायचे आहेत तर त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे portal.mcgm.gov.in. या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आपण तो देखील थोडासा क्लिप मी त्यामध्ये अपलोड करणार आहे. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर लेफ्ट साईडला 3 आडव्या लाईन असणार, त्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं. शेवटचा जो आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माहितीवरती क्लिक करायचं. त्यानंतर जीएनएम संदर्भात 2 फोल्डर आहेत. तर दुसरा जो फोल्डर आहे त्याच्यावरती जीएनएम, त्याच्या फोल्डरवर तुम्ही क्लिक केलात की अप्लाय म्हणून आहे. तर अप्लाय केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म ओपन होतो. तो पूर्ण पहिल्यांदा तुम्ही पीडीएफ मध्ये फॉर्मची माहिती घ्या. कशा प्रकारे तो फॉर्म भरायचा आहे, काय काय माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे, तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही फुलफिल करताय का पूर्ण, ते पहिल्यांदा भरा. त्यानंतर तो परिपूर्ण असा फॉर्म भरल्यानंतरच तो सबमिट करा. आणि एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एडिट करता येणार नाही, याची नोंद घ्या. त्यामुळे प्रॉपर एकदम माहिती घेऊन हा पूर्ण फिलअप केलेला फॉर्म सबमिट करायचा आहे. दुसरी गोष्ट, एकूण जागा साधारण 350 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. आणि हे प्रवेश कुठे होणार आहेत ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख असे रुग्णालय आहेत, जसं केएम हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, नायर हॉस्पिटल आहे, त्यानंतर कुपर हॉस्पिटल आहे आणि भगवती हॉस्पिटल बोरिवली. या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस असणार, तर ते तुम्हाला तिथे प्रवेश मिळू शकतो. हे सर्व नामांकित रुग्णालय आहेत मुंबईचे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त शिकण्याची देखील चांगली संधी आहे. हा एकूण 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आणि फक्त फिमेल कॅन्डिडेट, स्त्री उमेदवारच अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे, तुमचे 12वी पूर्ण झालेले पाहिजे सायन्स मधून. आणि पीसीबी हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण असणं गरजेचं आहे. त्याच्या उपर अजून त्यांनी सांगितलंय, जर का सायन्स या शाखेतून, विज्ञान शाखेतून आम्हाला उमेदवार त्या ठिकाणी पुरेसे प्राप्त झाले नाहीत तर आम्ही कला म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या शाखेतील देखील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी देणार आहोत. तर तुम्ही जर आर्ट्स किंवा कॉमर्स केलेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करून ठेवा, नंतर तुम्हाला तो काम उपयोगी येऊ शकतो. कारण जर सायन्सचे विद्यार्थी त्या ठिकाणी प्राप्त झाले नाही तर तुम्हाला संधी मिळू शकते. त्यामध्ये ओपन साठी 40% मिनिमम पासिंग आहे आणि कास्ट मध्ये 35% मिनिमम मार्क्स तुम्हाला असले पाहिजे, याची नोंद घ्या. त्यानंतर वयोमर्यादा आहे ते 17 ते 35 या वयामधील जे कॅन्डिडेट आहेत ते अर्ज करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी तारीख देखील दिलेली आहे, तर तुमची तारीख त्याच्यामध्ये तुम्ही बसतात का ते पहा, त्यानंतर अर्ज करा. आणि त्या ठिकाणी अर्जाचे शुल्क देखील दिलेलं आहे. ओपन साठी साधारण 900 रुपये 800 रुपये फी आहे आणि कास्ट साठी 533 रुपये. हे पीडीएफ मध्ये तुम्ही बघून घ्या पहिल्यांदा. त्यामुळे जो अर्ज आपण करायचा त्याच्यावरती एक पीडीएफ दिलेला आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कट ऑफ मध्ये येणार, सिलेक्शन होईल, तर त्यांना त्या ठिकाणी वसतिगृह उपलब्ध केलं जाईल आणि त्यांना वसतिगृहामध्ये राहणं अनिवार्य आहे. जरी तुम्ही मुंबईला राहणार असाल, तुमचं घर असेल, तरी देखील तुम्हाला हॉस्टेलमध्येच राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल फ्री आहे, जेवण वगैरे या गोष्टी सर्व फ्री मिळणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यावेतन देखील आहे, त्याची देखील त्या पीडीएफ मध्ये माहिती दिली आहे, ती देखील तुम्ही घ्या. आणि त्याचबरोबर मराठी हा विषय तुम्हाला असणं गरजेचं आहे. 50 मार्क्सचा मराठी विषय घेऊन तुम्ही पास झालेले पाहिजे शालांत परीक्षा. त्याचप्रमाणे मराठीचं ज्ञान देखील पाहिजे तुम्हाला. फ्लुएंटली म्हणजे सुलभतेने वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि बोलता देखील आले पाहिजे मराठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. परिपूर्ण अर्ज भरल्यानंतर त्यांची छाननी होणार. त्याच्यात तुम्ही जर सिलेक्ट झालात तर त्याचं जे काउन्सिलिंग आहे, समुपदेशन आहे, ते होणार आहे भगवती रुग्णालय बोरिवली येथे. तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला येताना काय घ्यायचं आहे,
जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहेत फॉर्म भरताना त्याच्या सर्व ओरिजिनल मूळ कागदपत्रांसह त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जर रिझर्वेशन मध्ये आरक्षणामध्ये लाभ घेणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे ते देखील अपडेट, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचा पुरावा, त्यामुळे डोमिसाईल देखील गरजेचा आहे. तो जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही अपलोड जे करणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन समुपदेशनासाठी हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवली या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे परिपूर्ण तो फॉर्म भरा, सर्व कागदपत्र तुमचे रेडी ठेवा आणि तुम्ही त्या ठिकाणी या संधीचा लाभ घ्या. कारण जे हे जीएनएम आहे, तुम्ही बीएमसी मधून जर हे जीएनएम कोर्स करताय तर भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी बीएमसी मध्ये जेव्हा जागा निघतील तर तेव्हा तुम्हाला प्रथम प्राधान्य मिळणार आहे. तुम्हाला 100% त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या जेव्हा एक्झाम येतात, नर्सिंग संदर्भ परिचारिकाची भरती येते, त्यावेळी ती सीईटी बेस असते. त्यामध्ये देखील तुम्ही क्वालिफाईड होता आणि त्याच्यामध्ये जर सीईटी मध्ये तुम्हाला उत्तम मार्क्स मिळाले तर तरी देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे जीएनएम हा कोर्स माझ्या मते तरी तुम्हाला नोकरी मिळण्याच्या संदर्भात अतिशय उत्तम आहे, चांगला आहे. त्यामुळे या संधीचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार जे आता 12वी पास झालेले आहेत सायन्स मधून त्यांना तर चान्स आहे. त्याचबरोबर आर्ट्स आणि कॉमर्स जरी असेल तरी तुम्ही फॉर्म भरून ठेवा. नाममात्र त्या ठिकाणी फी आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी सायन्सचे विद्यार्थी उपलब्ध झाले नाही तर तुम्हाला संधी मिळू शकते. तर नक्की या संधीचा तुम्ही फायदा घ्या. जसं तुम्हाला सांगितलं, शेवटची तारीख आहे 29 जून. एकूण 350 जागा या ठिकाणी म्हणजे प्रवेश घेतले जाणार आहेत. स्त्री उमेदवारांनाच प्राधान्य आहे, बाकीचे मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत, याची देखील नोंद घ्या. सायन्स मध्ये तुम्ही असाल, पीसीबी या ग्रुप मध्ये तुम्हाला 40% मिनिमम मार्क्स पाहिजेत. त्याचप्रमाणे फी जसं तुम्हाला सांगितलं नाममात्र फी आहे. वसतिगृहाची व्यवस्था आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आपल्या मुंबईच्या बाहेरचे जरी उमेदवार असतील तरी देखील त्यांची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी याचा फायदा घ्या. आणि मुंबईतील नामांकित अशी रुग्णालय सर्व आहेत, त्यामुळे तुम्हाला एक चांगली संधी आहे चांगले शिक्षण घेण्याची आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. तर नक्की या ठिकाणी हा व्हिडिओ संपर्क सगळ्यांना करा, शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन अशा एका माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.